नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग साईधारा इंटरचेंजवर आपले स्वागत। मी योगेश आत्मा आंबोले, आपले मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आता जिथे मी उभा आहे तो साईधारा इंटरचेंज, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण। जेव्हा मुंबई ठाण्याहून आपण येतो त्यावेळेस नागपूरला जाण्याकरता इथे बहुतांश कामे झालेले आहेत। मी तुम्हाला एक पूर्ण असा राऊंड दाखवतो, कामे किती झाले ते त्या दाखवतो। सर्वप्रथम म्हणजे या गाड्या त्या या मुंबई ठाणे भिवंडीहून येणाऱ्या गाड्या जे इकडे पुढे नाशिकसाठी जातात। कालांतराने जेव्हा पुरा इंटरचेंज त्यावर आताच्या घड्या देखील तुम्ही पाहू शकता, हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे, हा पूर्ण मार्ग म्हणजे इथला पुरा इंटरचेंज रेडी झालेला आहे, म्हणजे 90% तरी तयार झालेलं आहे। ते आत्ताच्या घडीला ज्या गाड्या इकडून जातात त्या कालांतराने माझ्या अंदाजे पूर्ण वळण असेल। त्या जो भुयारी मार्ग दिसतो एक अजून कोणाला बघा, कदाचित इथून निघू शकतील आणि तो भुयारी मार्ग आता इथे आजूबाजूला जे वेअरहाऊस आहे त्यांच्यासाठी देखील असू शकतो आणि इथून मग पुढे नाशिकच्या दिशेने जातील। अजून बरंचसं व्यवहार आहे आणि हा जो मार्ग आहे आता जो एकदम तयार झालेला आहे तो मुंबई नाशिक हा जो मार्ग आहे, मग JCB वगैरे उभे दिसतं। हा मार्ग म्हणजे जेव्हा आपण नाशिकहून येऊ किंवा गुजरात मार्गे येऊ त्यावेळेस आपल्याला जर पडग्याला जायचं असेल तर उतरण जे राहणार आहे ती उतरण आपण इकडून येणार आहोत। याची JCB दिसते एक पुढे, तुम्हाला मी झूम करून दाखवतो। कुक्षे इंटरचेंज इथनं जेव्हा वळण घ्याल तेव्हा इकडून उतरून हा मार्गाने इथून पूर्ण इथनं उतरून मग या मार्गाने पुढे तुम्ही पडग्याच्या दिशेने जाल। पडग्याला जाण्याकरता ही जी वळण आहे तो म्हणजे ही वळण आहे, अशीच वळण म्हणजे बाजूला जी भिंत आहे ही मुंबईला उतरणारी वळण आहे। यांच्या बाजूला देखील एक भुयारी मार्ग आहे, तो देखील साईधारामध्ये जे वेअरहाऊसेस वगैरे आहेत त्यांच्यासाठी जाणारा मार्ग आहे। किंवा इन केस ऑफ इमर्जन्सी कदाचित मुंबई नाशिक महामार्ग हा जो मार्ग आहे हा कदाचित बंद देखील होऊ शकतो, याला पर्याय दुसरा मार्ग देखील असू शकतो। परंतु पाहूयात पुढे जसे जसे अपडेट भेटेल तसे मी तुमच्यासाठी देत राहील। आताच्या घडीला जो पाहू शकतो मी पूर्ण एकदम बहुतांश तयार झाले, गरज टाकणारे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। इथे पुढे कल्याणहून येणारा हा एक अजून एक भुयारी मार्ग समोर दिसतो आहे, झूम करून दाखवतो मी तुम्हाला बघा। JCB वगैरे दिसते, पोकलन वगैरे। तिथे जी भिंत आहे ती म्हणजे जेव्हा आपण कल्याण दुर्गाडी मार्गे येऊ, दुर्गाडी कल्याण आधारवाडी मार्गे त्यावेळेस नागपूरला जाण्याकरता तिथनं वळण राहणार आहे। आणि हे जो दिसतो ही आपण मुंबई ठाण्याहून आल्यावर राहणारे वळण आहे। असे दोन्ही वळण येऊन एकत्र जाऊन पुढे कुक्षे इंटरचेंजला उतरणार आहे। बाकी हे मुंबईसाठी वळण आहे। एक छोटीशी माहिती आहे आपल्याकरता की दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे बरेचसे काम झालेले, आपल्या साईधारा इंटरचेंजचे बरेचसे काम झालेले आणि कदाचित लवकरच पाहूया काय होतं काय नाही ते। तोपर्यंत म्हणजे कंपनीची बस माझ्या कंपनीची बस गेले, मला कामावर उशीर होतो आहे, बस पोहोचेल पहिले। असो, साईधारा इंटरचेंज बहुतांश रेडी आहे। आता मुख्य म्हणजे इथे टोल प्लाझा एंट्री एक्झिटसाठी टोल प्लाझा पाहिजे होते, त्याचं कुठे काही दिसत नाही। टोल प्लाझा नक्की कुठे आणि कशा राहील, कारण आपण रायते इंटरचेंजवरनं जर आलो ना तर इथे मुंबईला उतरण्याकरता टोल प्लाझा देखील व्यवस्था कुठे पाहिजे होती, ते कुठे दिसत नाही। पाहूयात मी पूर्ण चेक करताना जर कुठे भेटला तर त्याची देखील माहिती देईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया पुढच्या व्हिडिओ।